परिच्छेद. देशातील अनेक राज्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत वेगाने विकसित होत आहेत. त्यासाठी गुंतवणूक परिषद आयोजित करीत आहेत. उत्तर प्रदेश, ओडिशा, गुजरात यांसारखी राज्ये अर्थव्यवस्था आणि रोजगार वाढवण्याला प्रोत्साहन देत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विदर्भात गुंतवणुकीच्या अनेक संधी आहेत. पंतप्रधानांच्या 5 लाख कोटी अर्थव्यवस्थेच्या स्वप्नपूर्तीसाठी जास्तीत जास्त योगदान विदर्भ देऊ शकतो. विदर्भात औद्योगिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात संसाधने असल्याने उद्योग जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनतील. नवीन भांडवल निर्माण करण्यास मदत होऊ शकेल. अशा विदर्भातील संसाधनामध्ये मूल्यवर्धनाची प्रचंड क्षमता आहे. काही उदाहरणे पुढीलप्रमाणे. परिच्छेद. विदर्भातील लांब धाग्यासाठी आवश्यक असा उच्च दर्जाचा कापूस सध्या जगभरात निर्यात केला जातो. पंतप्रधान आणि नीती आयोगाने देशात 7 मेगा टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्याची क्षमता पाहता हा जिल्हा टेक्स्टाईल पार्कसाठी निवडला गेला आहे, कारण तिथे 200 किलोमीटर परिसरात कापसाचे पीक घेतले जाते. पंतप्रधानांनी वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी फार्म फायबर, फॅब्रिक, फॅशन, फॉरेन्स हे 5 सूत्रे दिले आहे. विदर्भातील टेक्स्टाईल पार्कमधून जास्तीत जास्त फायदा मिळवता येईल. उर्वरित 6 टेक्स्टाईल पार्क इतर राज्यांमध्ये आहेत. वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी निर्यातीसाठी $180 अब्ज महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. विदर्भात देशातील सर्वात मोठ्या टेक्स्टाईल पार्कसाठी लागणारे सगळे काही आहे. उदाहरणार्थ, बुटिबोरी येथील 1 कोटी टनाचा पॉलिस्टर प्रकल्प, 18,000 मेगावॅट वीज, सर्वोत्कृष्ट अभियंते, सर्वोत्तम निर्यातीसाठी पायाभूत सुविधा. मागील 2 ते 3 वर्षांपासून राज्य आणि केंद्र सरकारने गडचिरोली जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात 12 दशलक्ष टन लोह खनिज खाण उत्पादन करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. आता राज्य सरकार आणि खाण कंपनीने 8-10 दशलक्ष टन क्षमतेच्या एकात्मिक स्टील प्रकल्पाची स्थापना करण्यासाठी 20,000 कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला भारतातील भावी स्टील सिटी म्हणून घोषित केले आहे. यासाठी गडचिरोलीपर्यंत विस्तारित रेल्वे नेटवर्क, समृद्धी द्रुतगती मार्ग उभारण्याचे नियोजन आहे. आणखी 6-7 खाणपट्टे स्टील क्षेत्रातील प्रस्थापित कंपन्यांना देण्यात आले आहेत. त्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकतात. गडचिरोली जिल्ह्यात 2 मोठ्या सिमेंट कंपन्याही गुंतवणूक करत आहेत. परिच्छेद. भारत सरकार, पंतप्रधान कार्यालय आणि नीती आयोग सर्क्युलर इकॉनॉमीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातून मूळ संसाधनांचे जतन आणि टाकाऊ घटकांचे संपत्तीत रूपांतर करणे शक्य आहे. विदर्भात लाखो टन कचरा पडून आहे. वीज निर्मिती प्रकल्पातील राख, मायनिंग ओव्हरबर्डन,
स्टील प्रकल्पातील गाळ, प्लास्टिक कचरा, संगणक आणि वैद्यकीय कचरा इत्यादी या सर्व सामग्रीचा पुनर्वापर, पुनर्नवीकरण आणि विविध प्रकारच्या लघु उद्योगासाठी कच्चा माल म्हणून वापर केला जाऊ शकतो. वाहनांचे स्क्रॅपिंग देखील वर्तुळाकार अर्थव्यवस्थेसाठी प्रोत्साहन देणारे म्हणून पुढे येत आहे. त्यानुसार 15 वर्षे जुनी वाहने मोडीत काढली जातील. या प्रक्रियेत पुनर्प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लघु उद्योगासाठी अनेक पुनर्वापरयोग्य साहित्य उपलब्ध होतील. संपूर्ण देशात मालाचा पुरवठा आणि वितरण अधिक सुलभ आणि स्वस्त व्हावी ही मिहानची मूळ संकल्पना आहे, परंतु विविध कारणांमुळे ती मूळ योजनेनुसार प्रत्यक्षात आलेली नाही. आता मिहान नागपूर विमानतळाच्या धावपट्टीशी जोडले आहे. यामुळे मिहानमध्ये 2 MRO सध्या कार्यरत आहेत. यामुळे शक्य तितक्या लवकर सर्वोत्तम इकोसिस्टीम तयार करण्यास मदत होणार आहे. आता 3 मोठ्या भारतीय विमान कंपन्यांनी मागणी नोंदवलेल्या 500 नवीन एअरक्राफ्ट्स आणखी 10 MRO एवढ्या मोठ्या संख्येने तयार होणाऱ्या विमानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक आहे. पुढील 2-3 दशकातील या क्षेत्राची औद्योगिक वाढ स्पष्ट दिसत आहे आणि अनेक मोठ्या जागतिक विमान कंपन्या भारताकडे आकर्षित व्यवसाय गंतव्यस्थान म्हणून पाहत आहेत. मिहानमध्ये उत्तम पायाभूत सुविधा आणि जमीन उपलब्ध असल्याने विदर्भ प्रचंड गुंतवणूक आकर्षित करू शकतो. विमान वाहतूक सेवा देणाऱ्या इतर कंपन्याही मिहानमध्ये गुंतवणूक आकर्षित करू शकतात. अलीकडेच एअरबसने पायलट प्रशिक्षण अकादमीमध्ये 2000 कोटी गुंतवणुकीची घोषणा केली आहे. हा प्रकल्प मिहानमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.